पुणे विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी काल अर्ज माघारी घेतल्यामुळं ते बिनविरोध विजयी झाले. संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीची चर्चा सुरू होती आणि आता तर ती बिनविरोध झाल्यानं त्याची सर्वाधिक चर्चा होऊ लागली. काय आहेत याची कारणं? विक्रम काकडे बिनविरोध होण्यामागची इनसाइड स्टोरी काय आहे? कोणामुळं ही निवडणूक बिनविरोध झाली? कोण आहे या निवडणुकीतला धुरंधर खिलाडी? हेच आपण या व्हिडिओतून सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे. 18 जूनला त्यासाठी मतदान होणार आहे. 22 जून रोजी निकाल आहे आणि या निवडणुकीसाठी काल 4 जून रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी 3 वाजेपर्यंतची त्याची मुदत होती. त्यामुळं अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत पुण्याची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली होती. यामध्ये टीव्हीवर, सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंडमध्ये होती ती पुण्याची विधान परिषद निवडणूक. भाजपच्या प्रदीप कंद यांच्याकडून अर्ज माघार घेतला जाणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच ठरलं होतं. अपक्षांनी पण अर्ज माघारी घेतले, परंतु सर्वाधिक उत्सुकता होती ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्या उमेदवारी अर्जाची. ते उमेदवारी ठेवणार की अर्ज माघारी घेणार याविषयी अखेरच्या तासापर्यंत कळत नव्हतं. अखेर शेवटच्या तासामध्ये ही बातमी येऊन धडकली की श्रीकांत पाटील अर्ज माघारी घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे श्रीकांत पाटील यांचा अर्ज माघारी म्हणजे त्यासाठी शरद पवारांना कुणी राजी केलं याचीच मोठी चर्चा होऊ लागली. महाविकास आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते व ज्यांच्या उमेदीवर विश्वासावर महाविकास आघाडी टिकून आहे त्या शरद पवारांनी अर्ज माघारी घेण्यासाठी त्यांच्या उमेदवाराला सूचना देणं, त्यातही पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी, यावर सुरुवातीला तर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. परंतु श्रीकांत पाटील यांनी अखेर अर्ज माघारी घेतल्याची बातमी जाहीर झाली आणि विक्रम काकडे बिनविरोध विधान परिषदेचे आमदार झाले. विक्रम काकडे बिनविरोध विजयी होताच एका नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली. ते नाव म्हणजे माजी खासदार संजय काकडे. टायगर अभी जिंदा आहे. ते संजय काकडे हे रियल धुरंधर आहेत म्हणून चर्चा होऊ लागली. शरद पवारांना त्यांच्या पक्षाच्या उमेदवारानं अर्ज माघारी घ्यावा म्हणून राजी करण्यामध्ये संजय काकडे यांनी यशस्वीपणे चेष्टाही केली होती. संजय काकडे हे खऱ्या अर्थानं 2012 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आले होते. त्यावेळी राज्यसभेसाठी ते इच्छुक होते. 52 आमदाराचा त्यांना पाठिंबा होता. निवडून येण्यासाठी लागणाऱ्या 38 संख्याबळापेक्षा ही संख्या जास्त होती. असं असताना देखील त्यावेळी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशातील इतर राज्यामध्ये राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होत असताना केवळ तुमच्यामुळं महाराष्ट्रामध्ये निवडणूक लागेल आणि असं झालं तर ते शरद पवारांच्या प्रतिमेसाठी चांगलं नसेल असं सांगितलं गेलं. एवढ्या एका वाक्यावर 2012 मध्ये संजय काकडे यांनी त्यावेळी माघार घेतली आणि राज्यसभेची निवडणूक त्यावेळी टळली. 2012 ते 14 पर्यंत या 52 आमदारांनी संजय काकडेंना जाहीर केलेला पाठिंबा कायम ठेवला आणि 2014 मध्ये संजय काकडे राज्यसभेवरती बिनविरोध निवडून गेले. पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार राज्यसभेवरती बिनविरोध निवडून गेल्यानं त्यांची ही निवड ऐतिहासिक ठरली. आता त्याच संजय काकडे यांनी स्वतःच्या मुलाला देखील विधान परिषदेवरती बिनविरोध निवडून आणण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. शरद पवारांना राजी करणं सोपं नव्हतं, परंतु संजय काकडेंना त्यामध्ये यश आलं. विक्रम काकडे यांचे अजित पवारांचे अतिशय जवळचे संबंध होते. पार्थ व जय पवार यांचेही ते शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी विक्रमचं पारडं जड होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून संजय काकडेंना पक्ष प्रवेशासाठी गळ घातली गेली. त्यामुळं त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला.
संजय काकडेंना पक्षात घेण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. संजय काकडे यांचे केवळ पुणे शहर वा जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात चाहता वर्ग आहे. महाराष्ट्रात त्यांना मानणाऱ्या आमदार, खासदार व इतर अनेक नेत्यांची मोठी संख्या आहे. संजय काकडे पक्षात आले तर पक्षाला त्यांची ही ताकद मिळणार होती. त्यामुळे संजय काकडेंच्या प्रवेशासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आग्रह का धरला होता हे यावरून समजून येतं. तुम्हाला आठवत असेल 2017 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यामध्ये संजय काकडेंची भूमिका महत्त्वपूर्ण होती. पोलीस किंवा प्रमुख नेते जे होते विविध पक्षांचे यांच्याकडून त्यावेळी भाजपला 55 ते 65 जागा मिळतील असं सांगितलं जात होतं. आणि केवळ एकट्या संजय काकडेंनी भाजपला 92 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला होता. आणि अंदाज चुकला तर राजकारणातून संन्यास घेईन असंही ते म्हणाले होते. संजय काकडे त्यांच्या या विधानामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आले. विशेष म्हणजे त्यावेळी निकाल लागला दुसऱ्या दिवशी आणि भाजपला 98 जागा मिळाल्या होत्या. मध्यंतरीच्या काळामध्ये उद्योगामध्ये व्यस्त झाल्यामुळं संजय काकडे राजकारणापासून दूर झाले होते. अनेकांना ते राजकारणातून संपले असं वाटत होतं. मात्र वास्तव तसं नव्हतं. उद्योगाच्या कामाला वेळ देता यावा म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून राजकारणातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये संजय काकडे यांनी त्यांचा जो मुलगा आहे विक्रम काकडे यांना बिनविरोध विजयी केल्यानं पुन्हा एकदा संजय काकडे यांच्या राजकीय ताकदीचा परिचय महाराष्ट्राला आला. संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानं त्यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्या मागे त्यांची ताकद आता उभी राहील यात अजिबात शंका नाही. पुण्यासह महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी मदत ही काकडेंकडून राष्ट्रवादीला होऊ शकते. विधान परिषदेवर बिनविरोध विजयी झालेले विक्रम काकडे हे स्वतः उद्योजक आहेत. ते तरुण असले तरी त्यांची राजकीय सामाजिक समज ही अतिशय चांगली आहे. ही त्यांची विधानं जर तुम्ही ऐकली तर हे तुमच्या लक्षात येईल. अजित पवारांशी जवळीक राहिल्यानं विक्रम काकडे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यामुळे बिनविरोध निवडून येताच विक्रम काकडे यांनी त्यांचा विजय हा स्वर्गीय अजित पवार यांना समर्पित केला आणि सर्वात आधी त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. तसंच अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन देखील त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. बिनविरोध विजयाबद्दल कोणीही फटाके वाजवू नयेत, जल्लोष करू नये म्हणून विक्रम काकडे यांनी आवाहन केलं. यातून त्यांची समज, त्यांची परिपक्वता आणि आपल्या नेत्याबद्दल प्रेम दिसून येतं. संपूर्ण महाराष्ट्रानं विक्रम काकडे यांचं हे अजित पवारांबद्दलचं प्रेम पाहिलं. यापुढील काळामध्ये संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानं आणि विक्रम काकडे आमदार झाल्यानं राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं ताकद मिळेल हे आपल्याला दिसून येईलच. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि असेच नवनवीन आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.